तर महाराष्ट्रातल्या महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागांनुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानुसार मुंबई महापालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये आधी 227 प्रभाग होते। महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ झाली आणि त्याचे 236 प्रभाग करण्यात आले। पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227च प्रभाग करण्यात आलेले आहेत। त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं होतं, मात्र ती याचिका फेटाळण्यात आली। त्यामुळे मुंबईमध्ये आता 227च प्रभाग असणार आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीबाबत आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, मुंबई महापालिकेची निवडणूक तर महत्त्वाची आहेच, मात्र एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मिनी विधानसभा मानल्या जातात। शासन आदेश जारी झालेले आहेत। कशा पद्धतीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे? मनश्री, अगदी बरोबर आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था, मग जिल्हा परिषदा असतील, नगर परिषदा असतील किंवा महापालिका असतील, या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून बघितलं जातं। महाराष्ट्राचं ग्रामीण राजकारण जर हातात घ्यायचं असेल तर जिल्हा परिषद, नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती आपण जिंकणं खूप आवश्यक आहे। या दृष्टिकोनातून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून काल नगरविकास विभागाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। जसं तू सांगितलंस की प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये यूडी अर्थात नगरविकास विभागानं काही निर्णय घेतलेत। मुंबईमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली, सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना सुद्धा महापालिकेच्या आयुक्तांकडून निश्चित केली जाईल। 227 नगरसेवकांची सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेच्या प्रभाग रचनेचं काम महापालिका आयुक्तांना देण्यात आलंय। त्या दृष्टिकोनातून जी माहिती समोर येते त्यानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान महापालिकेची निवडणूक होईल, अशा प्रकारचे संकेत आता प्रशासकीय पातळीवरनं मिळत आहेत। काल प्रशासनाकडनं प्रभाग संख्या निश्चित करणं असेल किंवा इतर जी काही महत्त्वाची प्रक्रिया असेल त्या संदर्भात आदेश काढण्यात आलेले आहेत आणि एकंदर पुढच्या काही दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भात अधिकृतपणे जी काही कारवाई आहे, जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जाईल। निश्चितच विधानसभा निवडणुकीच्या नंतर जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। अनेक वर्षांपासून खऱ्या अर्थानं महापालिकाच्या निवडणुका आहेत त्या रखडलेल्या आहेत। मुंबई महापालिकेची मुदत संपून 3 वर्ष ओलांडलेली आहेत। काही महापालिकाची मुदत संपून 5 वर्षाचा देखील कालावधी लोटलेला आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग आलाय, हे निश्चित मानलं जाते। प्रभाग रचनेबरोबरच खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये विशेषत्वानं कोर्टामध्ये काही प्रकरणं प्रलंबित होती। 227 का 236 प्रभागांची संख्या नेमकी किती असणार आहे यावरून देखील वाद झाला होता। त्यामुळे आता या सगळ्या वादावर पडदा पडतोय आणि 227 प्रभाग संख्या आहे, सदस्य संख्या आहे, त्यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेसह इतर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला जो काही आहे तो वेग मिळाला आपल्याला पाहायला मिळतोय। मनश्री, नक्कीच ओम, त्याच्यामुळे आता महापालिका आणि एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।